आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र। रोखठोक वार्तांकन, रोखठोक बातमी। पुण्यात कल्याणी नगर भागात परिसरातील एका चौकात 7 महिन्यांपूर्वी दुचाकी ट्रकचं भीषण अपघात झाल्याची घटना घडली होती। या अपघातात दुचाकीस्वार गौरव खंडारे गंभीर जखमी झाला होता। त्याच्याबरोबर असलेला सहप्रवासी त्याचा मित्र ट्रकच्या चाकाखाली सापडला। ट्रक चालक अन्सारीने ट्रक न थांबवता तसाच निघून गेला, त्यामुळे ट्रकच्या चाकाखाली चिरडल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला। ईशान सुनील करवडे वय वर्ष 34 असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे। दरम्यान या अपघातानंतर फरार झालेल्या ट्रक चालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी 100हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले। मात्र येरवडा पोलिसांना ट्रक चालकाला 7 महिन्यानंतर अटक करण्यात यश आले। मोहम्मद अशीम हातिम अन्सारी वय वर्ष 34 राहणार कुनार कला जिल्हा हजारीबाग झारखंड असं अटक केलेल्या व्यक्तीचं नाव आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कल्याणी नगर परिसरात 20 जानेवारी रोजी ट्रकने दुचाकीला पाठीमागून धडक दिली होती। या अपघातात दुचाकीस्वार गौरव खंडारे गंभीर जखमी अवस्थेत होता। गौरव बरोबर असलेला त्याचा मित्र ईशान ट्रकच्या चाकाखाली सापडला होता। मात्र ट्रक चालक अन्सारीनं ट्रक थांबवला नाही, तो तसाच पुढे निघून गेला। दरम्यान ट्रकच्या चाकाखाली ईशान चिरडला गेल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला। या अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळी न थांबता तो तिथून फरार झाला। अपघातानंतर येरवडा पोलिसांनी तपास सुरू करून पसार झालेल्या ट्रक चालकाचा शोध घेण्यास सुरुवात केली। पोलीस कर्मचारी अनिल शिंदे यांनी जवळपास 100 ठिकाणचे सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले। ट्रकवरील वाहन क्रमांकाची पाटी चित्रीकरणात दिसली। त्यानंतर पोलिसांनी ट्रक चालकाचा शोध घेतला। अपघात घडला तेव्हा ट्रकवर अन्सारी चालक असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानंतर पोलिसांनी अन्सारीला अटक केली। पुढील तपास येरवडा पोलीस करत आहेत। सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 विजयकुमार मगर, सहाय्यक पोलीस आयुक्त येरवडा विभाग प्रांजली सोनवणे, येरवडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके, पोलीस निरीक्षक गुणे छगन कापसे, पोलीस निरीक्षक गुणे पल्लवी मेहर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील, पोलीस हवालदार दत्ता शिंदे, तुषार खराडे, किरण घुटे, पोलीस नाईक सागर जगदाळे, पोलीस अंमलदार अनिल शिंदे, सूरज ओंबासे, दत्तात्रय शिंदे, प्रशांत कांबळे, सुशांत भोसले, विठ्ठल घुले, विशाल निलख यांनी केली आहे।